भांग पार कर तुझा. कसं डोकं विचारते आहे स्वतःच. तू विचारती मी देऊ. नमस्कार, कशा तुम्ही? मस्त मजेत असून तुम्हाला काही व्हिडिओ दाखवलंच नाही. महालक्ष्मी आमच्या कशाने मी समोर बसलेली आहे महालक्ष्मी पुढं. आई तिकडे, कोमलताई तिकडे, मनीषताई वरती. ते व्हिडिओ एडिटिंग करतायत. तुम्हाला मी महालक्ष्मी दाखवते आमच्या कशा येतं. नक्की कमेंट करून सांगा की कशा आहे म्हणून. परत काल का शूट घेतलं नाही मी महालक्ष्मी बसवताना, कारण काल ओमदादांनी शूट घेतला. मग मी कशी घेऊ, एकच घेऊयात 3-4 व्हिडिओ. आणि परत आता आज महालक्ष्मी जेवणार आहे तर त्याचं मग त्याचीसुद्धा काय म्हणतो त्याचासुद्धा व्हिडिओ घेईन. आणि खूप दिवसानंतर मी सेल्फी कॅमेरा शूट केलेला आहे, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे. आणि चला तुम्हाला दाखवते आम्ही फराळाचं सुद्धा काय काय केलं ते सुद्धा दाखवते मी. चला. आणि आई तिकडे ते स्वयंपाक करतायत, तर मी म्हणले तोपर्यंत मी व्हिडिओ घेते. तो व्हिडिओ घेते मी आता. व्हिडिओ घेते, तुम्हाला महालक्ष्मी दाखवते. लाईटिंग कशी येते सगळं सांगा मला कमेंटमध्ये. चला. आणि अजून एक गोष्ट, मी महालक्ष्मीसाठी विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा घेतलेली, तीसुद्धा दाखवते. चला. हे बघा, आधी हे फराळाचं चकली ते फराळाचं केलेले, याचा काही व्हिडिओ घेतला नाही. ह्या आईच्या आहे, आईच्या घरून आलेले. हां, ही दिसत असेल तुम्हाला तर आमची विठ्ठल रुक्माई मी घेतलेली. आणि झाडं आणली दादांनी काल. नक्की कमेंट करून मला सांगा की महालक्ष्मी कशा आहे म्हणून. आता लाईट चालू करून दाखवले असतं पण कशा दिसते म्हणून तुम्हाला ते एकदा दाखवते मी. चला. बघ चमकत होते तेव्हा थोडं दाखवले. आता लाईट करून असे काय आहे सगळं काही. आता तिकडं पूर्णाचं त्याचं स्वयंपाक चालू आहे, त्यामुळे काही शूट घेणार नाही. तो बघू शकता. मदत तुम्ही आमचा गणपती बाप्पा बघितलेला आहे. ओके. तर तुमच्यासाठी लाईटिंग थोडी बंद करते. चला. आणि मनीषताई वर गेलेले, मग त्यामुळे मी काय घेतलं नाही. मनीषताई सुद्धा घेईन व्हिडिओमध्ये जमलं तर. नक्की सांगा आम्हाला महालक्ष्मी आमच्या कशा आहे. माझा शब्द रिपीट होत आलं सामावून घ्या. मला माहिती आहे, मला मी नवीन नाही जुनीच आहे तरी, कारण खूप दिवसानंतर कॅमेरा धरला ना त्याच्यामुळे. बघू शकतात असं काही तयारी केलेली आहे. चला. तुम्हाला मी नंतर परत काहीतरी फळं ठेवायचे, राशी राहिलेली आपण राशी बी ठेवल्या. परत काहीतरी 2-3 फळं राहिलेले ठेवायचे, ते राहिले ते ठेवता येईल नक्की. अजून खेळणी काढायचे पण ते सांगेल नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये की कशात आहे म्हणून. ते काय आमचं बेड आहे ना त्याच्यामध्ये आहे, तर तू ठेवलेले ते काढलेच नाही आम्ही. मग ती खेळणी काय काढण्यातच आली नाही, तर आम्ही काढील परत ठेवू. आणि आज पूजासुद्धा आहे महालक्ष्म्यांची, तर मग टी व्हीसुद्धा दाखवू आम्ही. आज तुम्ही म्हणसान की तू साडी का घातली नाही, कारण मी काल साडी घातली होती. तुम्ही ओमदादाच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी साडी घातलेली आहे. तर आज नाही घातली. आता मी थोड्या वेळा अर्ध्या 1 घंट्यानं साडी घालणार आहे, त्यामुळे प्लीज नक्की सांगा मला हे कशा आहे आमच्या महालक्ष्मी. हां, परत मी आज उद्या किती माझ्या मम्मीच्या घरी गेले तर तिथल्यासुद्धा महालक्ष्मी तुम्हाला दाखवेन नक्की. चला. आणि या साड्या आम्ही आणलेल्या तुम्ही बघितले असन की साड्या नक्की सांगा कशा आहेत. मग त्यामुळे मी तिथला व्हिडिओ घेतलाच नाही साड्यांचा, तेच राहिलं. आम्ही कपडेसुद्धा आणले पिलंड्याला, साड्यासुद्धा आणले. ते नक्की मला सांगा कसे साड्या आहे काय तर. हां, आणि आमचे कसे दिसते खूप छान वाटतं. चला पिट्टी मी तुम्हाला 2 मिनटं. कौन कुठं जायचं तुला पप्पी लावून? बघा बघा बघ कशी लिपस्टिक वगैरेसाठी कशी करते. ए यो ओ यो बा ओ यो इकडं बघा ना. काय लावायचं मला सांग आधी. कशासाठी पाहिजे, काय पाहिजे तुला? भांग पार कर तुझा. कसं डोकं विचारते आहे स्वतःच. तू विचारती मी देऊ विचारून. दे ना. अगं झोपून दडी विचारत असते. उठा उठा, सकाळ झाली काकूबाई. अंधार करू का?
अय 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 काय नाहीये ते काय नाहीये होतं ना ग तुझ्याकडे होतं ना कुठं लपून ठेवला घेऊ का मी हा दिसला 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 मला दिसला वावरात गेला का परी पप्पा कुठे गेले आजू पप्पा कुठे गेले किती आणणार रे मला तू सांगते पप्पाला का वैशू अजून काय सांगितलं आणायचं अजून हा चॉकलेट खायची हुशार इकडं कर ना माझ्याकडं तिला अंधार करायचा अंधार खेळायची म्हणते असं गोधडी टाका अंगावर आणि अंधार करायचं सांग बघा बघा कुठे कुठे परीकडे 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 परी बघा मित्रांनो बघा हाय कर हाय कर ना किसी दे एक किसी दे मग टाक एक किसी दे किसी अशी दे ना परी सगळ्यांना एकदा किसी दे तुम्हा परी एकदा म्हण परी तुम्हाला ए बोल ना तू दे तू लिपी नाही लावणार मी तू आहे ग तू वावरात गेली मला ते दिसती काय काय दिसती दिसती तू वावरात गेली आवैशू ऐ ऐ दिसती मला मला नमस्कार काय करता मनीष ते तुम्ही पुरणाच्या पोळ्या करायला मनीष ते पहिले पुरणाच्या पोळ्या केल्या आता साध्या करायला लागली हा का तसा नाही फुगता बाई बाबा तसं नाही टाकता काय पाणी त्याला त्याला लावलं तर फुसकन निघत आहे. बघा मी रांगोळी काढली नक्की सांगा मला कमेंटमध्ये कशी काढली म्हणून. आता मी पावलं काढायसाठी आले बाहेर तर मी तुम्हाला दाखवेन नंतर पावलं कशी काढायची म्हणून. चला नमस्कार नमस्कार झाली तयारी स्वयंपाकाची त्याची पुरणाची पोळी ते सगळं झालेलं आहे. आता पुरणाची पोळ्या करायला मनीष ताई मी रांगोळी काढली. आता महालक्ष्मीचा पा आली थोडंफार नक्की दोनदा तीनदा दाखवलं तर मला महालक्ष्मी. हां आता रांगोळी इथं काढते मी आता ऐकच. आणि मी खूप दिवसानंतर आता व्हिडिओ घ्यायले नक्की सांगा मला जमला की नाही जमला. हां तेच ना फोडलं त्यानं फोडला फुग्गा. हा त्यानं फुग्या फोडला. तो अर्धा व्हिडिओ तो बघते तुमचे भाऊ रामदादा घेऊन येते मीच घेईन सांगा मी मस्त एक साडी गिर घालणार तयार घेऊन ते बी दाखवेन तुम्हाला. हां घालते ना साडी आता नंतर घालते नाही तर रांगोळी काढणार. अजून कोणीच आले नाही घरी परत मग कोमल त्याला बी आता थोडंफार बरं वाटायला त्या बी सुद्धा घरी येणार आहे तुम्हाला दाखवेन नक्की मी त्यांना त्या बी असतात. चला